फील्डवर गेल्यावर बऱ्याच समस्या, नवनवीन समस्या शेतकऱ्यांना येत आहेत हे आपल्या लक्षात येतं। आणि त्यातलीच एक मोठी समस्या सध्याच्या कंडिशनला शेतांमध्ये दिसते शेतकरी मित्रांनो, ती म्हणजे निमॅटोड या आजाराचा संसर्ग बऱ्याच शेतांमध्ये झालेला आहे। तर निमॅटोड हा तर आपण फिरत असताना बऱ्याच शेतांमध्ये हा संसर्ग दिसलेला आहे आपल्याला, पण तो शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही। तर याचं कारण म्हणजे मुख्य कारण काय आहे लक्षात न येण्याचं कारण, हा जो संसर्ग आहे हा जमिनीच्या खाली झाडाच्या मुळांवर येणारा रोग आहे। आणि मुळांवर येत असल्यामुळे मुळा आपल्याला वर दिसत नाही, त्याच्यामुळे हा रोग आपल्या लक्षात येत नाही। त्याच्यामुळे याचे सर्वात प्रथम ओळखायचं कसं, जर आपलं झाड हे कुठलंही मटेरियल अपटेक करत नसेल किंवा आपण त्याला डोसेस देतोय तरी सुद्धा काही पिकअप वगैरे करत नाहीये, किंवा मग झाड आहे त्याच अवस्थेमध्ये बऱ्याच दिवसापासून आहे, काही त्याच्यामध्ये बदल घडत नाहीये, तर अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला झाडाच्या मुळा चेक करायचा आहे। आणि मुळा चेक केल्यानंतर त्याच्यावर जर आपल्याला अशा बारीक बारीक गाठी दिसत असल्या, मुळा कुजलेल्या असल्या किंवा बारीक बारीक गाठी दिसत असल्या, तर समजून घ्यायचं आपल्या शेतामध्ये निमॅटोड या रोगाचा संसर्ग झालेला आहे। आणि निमॅटोड रोगाचा जर संसर्ग आपल्या शेतामध्ये झालेला असेल तर त्याच्यावर पर्याय सांगतो शेतकरी मित्रांनो। त्याच्यावर पर्याय म्हणजे आपल्याला मनशा कंपनीचे निमॅरेस्ट म्हणून एक प्रोडक्ट येते, या प्रोडक्टचा उपयोग आपल्याला तो संसर्ग दूर करण्यासाठी करायचा आहे। तर याचं प्रमाण सांगतो शेतकरी मित्रांनो, बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे म्हणून त्याच्यामध्ये काय कंटेन आहे हे सांगितलेलं नाहीये। आणि याचा हजारी 1 लिटर जर केळीच्या शेतासाठी आपण वापरत असाल तर 1 लिटर हजारी, आणि जर समजा इतर कुठलंही पीक असेल तर त्याच्यासाठी एका एकरासाठी 1 लिटर खालून ड्रिपने सोडायचं शेतकरी मित्रांनो। याच्यासोबत जर समजा ह्युमिक ऍसिड जर घेतला आपण तर बेस्ट राहील 250 ग्रॅम ह्युमिक ऍसिड एकरी, असं हे सोडण्याचं प्रमाण आहे। आणि हे सोडल्यानंतर आपला जो निमॅटोड जो आजार आहे त्याच्यावर आपण बऱ्यापैकी उपाय करू शकतो। आणि उपाय केल्यानंतर मग आपलं जे पण अन्नद्रव्य आहे ते उचलण्याचं काम झाड हे करेल आणि आपलं झाड हे पुन्हा सुरळीत चालायला लागेल। धन्यवाद।